नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझे नाव गणेश किसन्ने आणि माझे चुलते अण्णासाहेब मुरलीधरने, मुक्काम पोस्ट कानडगाव, तालुका राहुरी येथील आम्ही कायमस्वरूपी रहिवासी असून आमची 2 गावामध्ये शेती आहे, कानडगाव आणि वरशिंदे ठिकाणी शेती असून आम्ही गेली 7 वर्षापासून प्लांटो कृषी तंत्राचा अवलंब करत आहे. आमची शेती म्हणजे निसर्गावर आधारित शेती आहे. पाऊस खूप होतो किंवा खूप कमी होतो, परंतु गेले 7 वर्षामध्ये आम्ही या अगोदर भरपूरदा म्हणजे कृषी सेवांच्या वाल्यांच्या सल्ल्याने पिकं घेतली, परंतु प्लांटो कृषी तंत्रासारखा रिझल्ट आम्हाला आला नाही. 18 जुलै 2024 रोजी आम्ही हा कांदा पेरलेला आहे. लागवड न करता पेरलेला कांदा आहे. हा कांदा पेरत असताना 50 किलो प्लांटो दाणेदारचा वापर केला आणि हा कांदा पेरला. कांदा पेरल्यानंतर रोप अवस्थेमध्ये कांदा असताना प्लांटो पेस्टिमचा वापर केला. प्लांटो पेस्टिम नंतर प्लांटो ऑर्नेट आणि काही रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब केला. परंतु आम्हाला यातून असं जाणवलं की या अगोदर आम्ही 2 वर्षापूर्वी कांदा केला होता, परंतु त्याला प्लांटो दाणेदार किंवा प्लांटो कृषी तंत्राचा कुठलाही अवलंब न केल्या कारणाने त्याचा पाहिजे तसा आम्हाला रिझल्ट भेटला नाही. परंतु या वर्षी आम्ही मुद्दाम होऊन म्हणजे आमची आणि प्लांटोची 7 वर्षाची जुनी ओळख आहे, परंतु काही कारणास्तव आम्ही मधल्या पिरियडमध्ये म्हणजे कांदा पिकासाठी अवलंब केला नव्हता आणि इतर पिकांसाठी अवलंबला होता. परंतु या वर्षी आम्ही कांदा पिकासाठी अवलंबल्यामुळे अतिशय सुंदर आणि सुबक कांदे म्हणजे पेरलेल्या कांद्यांमध्ये एक साईज कांदा आहे. म्हणजे असं नाही का बाबा छोटे मोठे साईज न होता एक सारखी साईज आहे. आणि भविष्यामध्ये प्लांटो कृषी तंत्र म्हणजे मी तर वापरतोच आहे, परंतु माझ्या आसपासचे जे शेतकरी आहे त्यांनी पण आमचं बघून म्हणजे वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि भविष्यामध्ये मी इतर माझे मित्र परिवारालाही पण सांगेल का प्लांटो कृषी तंत्रासारखा हमखास आणि म्हणजे हमखास पीक देणारं दुसरं कुठलंही माध्यम नाही. प्लांटो कृषी तंत्र हेच एक हमखास आपल्याला शाश्वत पीक देणारं माध्यम आहे. यावर्षी खूप पाऊस होता आणि वेळोवेळी धुकं वगैरे येत होतं, पण त्याचाही प्रादुर्भाव म्हणजे याच्यावरती पाहिजे तसा झाला नाही. कांदा पिकाला अतिशय चांगल्या रीतीने आणि सुबक अशी कांद्याची साईज होण्यासाठी आम्हाला प्लांटो कृषी तंत्राचा फायदा झालाय. प्लॉटमध्ये सांगायचं झालं तर विशेषतः आता हा कांदा आम्ही काढण्याला सुरुवात केली आहे, परंतु याची पांढऱ्या मुळ्यांची संख्या बघितली आणि म्हणजे हे बघितलं तर इतकं सुंदर आणि सुबक आहे आणि चांगली म्हणजे नाही का क्वालिटी पण चांगली. यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या व्यवस्थित राहिल्यामुळं कांद्याची साईज पण व्यवस्थित झाली आणि कांद्याला कुठल्याही प्रकारची इजा किंवा हे झालं नाही. आणि यातून आम्हाला चांगल्या प्रकारचे यावर्षी भावही चांगला आहे, त्यामुळे यावर्षी आम्हाला उत्पन्न चांगलं भेटलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवाळीचा आनंदाचा उत्साह असेल. आणि आता आम्ही 2 एकर खरबूज लागवड करत आहे, त्यामध्ये 100% प्लांटो कृषी तंत्राचाच अवलंब करणार आहे. दुसरं म्हणजे इतरत्र आम्ही कुठलंही खत वापरत नाही 7 वर्षापासून. मध्यंतरीचा म्हणजे फक्त निसर्गाचा जर अपवाद झाला, आम्हाला पाणी नसेल तर तेवढ्याच पिरियडमध्ये आम्ही फक्त हे करत नाही. परंतु जर आम्हाला हे झालं म्हणजे पाऊस वगैरे असेल तर 100% आम्ही प्लांटो कृषी तंत्राचाच वापर करतो. आणि आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही सांगू का जर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी चांगलं पीक आणि चांगले पैसे कमवायचे असेल तर याला फक्त एकमेव पर्याय असेल तर ते म्हणजे प्लांटो कृषी तंत्र.